का मुंह देखने में क्या आनंद आहे. मी का सांगतो, बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. विठ्ठल छाया तू बडी घणी तुझस बडो न कोय, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. एक मिनिट डोळ्यापुढे चित्र आणा. ज्याने कृपा केली ते श्रीराम आहे, ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमान आहे. बस आता याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. काय झालं, कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका ओढीत लंकेत गेला. हे तर मान्य आहे ना. म्हणजे ज्यानं कृपा केली तो पुलावून जातो आणि ज्याच्यावर कृपा झाली ते एका ओढीत लंकेत जातं. म्हणून छाया तू बडी घणी तुझेस बडो नकोय, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर वेगळ्या विचारात दुबार पेरणीचं संकट आहे. पहिलंच पीक कर्ज काढून पेरलेलं, आता उगवण नाही, पुन्हा पाऊस नाही, दुबार पेरणीचं संकट. बाप संकटात आहे. आता कोणता सावकार पैसे देईल, जेवण जात नाही. अशोकराव जेवायला बसलेला बाप, 12 वर्षाचा मुलगा, शाळेत जाताना फी द्या, फीला पैसे द्या पप्पा. आणि ह्या आधीच टेन्शनमध्ये, लाल डोळे बापाचे. मोठा कलेक्टर होणार आहे का? हां, पहिलं उगवण झाली नाही, दुसरं बी पेरायचं कुठून, सावकाराला पैसे मागायचे, मी टेन्शनमध्ये, तू फीला पैसे नाही देणार पैसे. आता रडकुंडीला आलं पोर रडकुंडीला आल्यावर आईनं मध्यस्थी केली. मम्मी तेवढ्याच कामावर असते, बऱ्याच मम्म्या त्याच कामावर आहे. इकडे बेटा, इकडे आलं ते घरात. अरे तुझा पप्पा जेवून जाऊ दे, पैसे मी देते तुला. वडील जेवण करून गेले आणि मग मुलगा म्हणला, दे ना गाई पैसे, जायचं ना शाळेमध्ये, तू म्हणाली होती पप्पा गेल्यावर देईल. पण तिला माहिती आहे आपल्याजवळ पैसे नाही, पण याला मी शब्द दिला. पण तिच्या लक्षात आलं, जिजा याचा बाप जेवण करून गेला तरी त्याच्या बापाचा कोट मात्र खुंटीलाच आहे. पुढचं कळलं ना तुम्हाला? अरे कोट बापाचाच आहे. कोटच्या खिशातले पैसे मम्मीनं काढले, बाळाला दिले. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचा पण हात आईचा. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे. तसं जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? आज क्या आनंद की भी जय. तरी 11च्या पुढे जात नाही. किती टाळ्या वाजवा. सर्वाभूती एक वासुदेव. जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? हा नामदेवाचा अभंग आहे. सर्वाभूती पहा एक वासुदेव सुण्या ठाव, अहंतेचा तोची संत साधू वड खावाणी का. अरे परमेश्वराची इच्छा नसू द्या अशोक पाटील. अरे मला सारखा फोन करायचा बाबा, अनिल महाराज, तो ते नाव राहिलं रे. कुठं गेला रे बाबा तो? हा, कुठपर्यंत आले बाबा, कुठपर्यंत आले बाबा. म्हटलं बाबा महाराष्ट्रभर वेळेच्या आतच येतो बाबा. विठ्ठल आमचे उदयराज पवार साहेब असताना एकदा तेव्हाही कीर्तनाचा योग आला. आमच्या वैशाली ताईणी आमच्याकडे जेवायला या बाबा वगैरे. पण म्हणजे काय कळलं तुम्हाला? माणसाला वाईट वाटत नाही जिजा. कशाचं? सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना तर घडल्याच. सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, रोजच आहे. पण उदयराजजीच्या जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे, त्याचं वाईट वाटतं. नाहीतर पा सगळे तिथंच आहे, पण घराचं वजन जातं हे लक्षात ठेवा. आता अशा वेळेला गोरख महाराज, गए हुए कभी आते नहीं लेकिन ऐसे अवसर पर उनकी याद आती है, आणि म्हणून मी उल्लेख केला. विठ्ठल
जिजा संतान मध्यस्थी केली, जिजा परमेश्वराची इच्छा नसू द्या तरी त्याला पूर्तता करावीच लागते. कधी? साधू संत मध्यस्थी करतात तेव्हा. नाहीतर अख्खं रामायण उघडा. वैऱ्याचा भाऊ आहे बिभीषण, वैऱ्याचा भाऊ आहे. बरं, तो रामचंद्र प्रभूकडे शरण आला, त्याला परिचय विचारला. दुसरा जर असता तर काय तिखट मीठ लव लव पवार साहेब परिचय दिला असता. तू कोण आहे? मी तुमचा कार्यकर्ता. इथून सुरुवात. अख्ख्या गावात माझ्याच बंगल्यावर बॅनर आहे तुमचा. तुम्हाला पटणार नाही साहेब, माझ्या देवघरात पांडुरंगा शेजारी तुमचा फोटो पूजेला आहे. असं तिखट मीठ मसाला लावून लावला असता आणि परिचय. पण आडपडदा ठेवला नाही बिभीषणानं. कोण आहे तू? तुमची पत्नी चोरून नेणारा तुमचा वैरी रावण, त्याचा सक्का भाऊ. इथून परिचय सुरू केला. नात दशानन करमय भ्राता, निशिचर वंश जन्म सुरत्राता. सहज 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 पाप प्रिय तामस देहा, जथा उलूकही तम परणे. ही मजा पहा. 4 शब्द वापरले परिचयासाठी बिभीषण आणि रामचंद्राजवळ. जथा, उलूक, तम आणि नेहा. मला माहिती आहे यातलं तुम्हाला काहीच कळत नाही, पण मी सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. जथा उलूकही तम परनेहा. जथा म्हणजे कळप, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. आता जमलं ना? जथा उलूकही तम पर नेहा. परिचय दिला. म्हणजे जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असतं का नाही देवा, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम. त्याच्यात जन्म झालाय माझा. सहज पाप प्रिय तामस देहा. हनुमानजींनी सांगितलं, मालक आपका भक्त है. मैं लंका में गया था ना, सीता माँ का तलाश करने के लिए मदद इन्होंने की थी. बस तो क्या करूं? स्वीकार करो. किती स्वीकार? रावण मारायचाच आहे. विभीषणालाच रास्तिलक केला. हनुमानजी चकित झाले. मालक, मी एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं, अजून रावण मरायचा आहे. जर समजा उद्या रावण शरणला, त्याला काय देणार? आता तुम्ही लंका बिभीषणाला दिली. तेव्हा प्रभूचे उद्गार आहे. बिभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिए रावण आयो करूंगा अयोध्या दान. पण बिभीषण वैऱ्याचा भाऊ आहे आणि त्या वैऱ्याच्या भावावर रामचंद्रानं कृपा केली. याला कारणीभूत मध्यस्थी हनुमानजीनं केली. धरी तिच्या हाती संत कृपा. साधू संतानं स्वीकार केला, पूर्तता देवाला करावीच लागते. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. नाही तर गोपाल काला आहे उद्या. आणि ते पाल देव नाराज झाले. गोरख भाऊ काय आणलं रे? कडन काला, ताक पिठलं, चटणी भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे, नाही तरी गराज आहे. चोरुनिया माय नवणीता आणावे. घरी जा म्हटल्यावर फाटक्या कपड्याचा एक गोपाळ होता संतोष. रडतच उठला. अरे का रडतो? चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले कोठोनी आणावे गोपाळा. आमुचा दुबळा संसार. तुकोबाराय त्याच गोपाळामध्ये होते. आपण प्रत्येक वेळेला आहो. उगच भेटी झाल्या का राजा पिंपरीला? प्रत्येक वेळेला आहो जिजा आपण. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही 9 लक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. रूपं बदलली. राम झाला तर आपण वानर होतो, कृष्ण झाला तर गोपाळ झालो, आता विठोबा झाल्यावर वारकरी झालो. आहे ते प्रत्येक वेळेला. तुकोबाराय त्या रूपात. तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. तुम्हाला नाही हो तुकोबाराय, तुम्हाला नाही, बाकीच्या गोपाळांना. तसलं जमणार नाही देवा. मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या.
करावं लागलं का मध्यस्थी तुकोबारायनं केली की सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीत मिसळून घेत. त्याला म्हणतात धरितीच्या हाती संत कृपावंत, इच्छा नसली तरी पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. म्हणून जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? नामदेव रायाला लिहितात, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, हरिरेव जगत जगदेव हरिही, हरितो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिः. विठ्ठल जळी तळी भरला, रेता ठाव नाही उरला. या बोधावर त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात संत. सर्वाभूती पाहे ज्यांचा अभंग आहे ते सुद्धा सुरुवातीला नापास झाले बरं का अशोकराव. देव म्हणले नामारे कुठं, माझी ओळख होण्याकरता गुरु करावा लागेल तुला. गुरु मला काय गरज आहे गुरुची? माझी ओळख होण्यासाठी कमाल आहे. माझ्या हातचं दूध पितान लेकरू झालं की बारशाला येता, माझी म्हातारी दिवाळीला आंघोळ घालते, सगळे प्रमाण आहे ना. सण दिवाळीचा आला, नामा रावळ्याशी गेला, देवाचा लावे घराशी, आणि मग पदर माथाचा काढला, बाळ नंदाचा पुसला, विठो बारशाशी आले, दूध पियो मेरे गोविंदला आला. रात्रंदिवस गप्पा मारतोय आणि पुन्हा म्हणता ओळख. अरे हे सामान्य ओळख आहे रे बाबा. विशेष ओळख होण्यासाठी गुरु कर. कुठंही ओळखेल तुम्हाला. बघ बरं, हा देवा, बरं उद्याच परीक्षा बरं का जिजा, परीक्षा घ्यायची ठरली. नामदेवराय आंघोळला गेले. अशोकराव वेळ कमी असल्यानं लवकर गेले. चंद्रभागेमध्ये आंघोळ चालली, देव घिसाडी झाले. आईसाहेबाला घिसाडीन व्हावं लागलं आणि गरुडाला गाढवते घोड्यापेक्षा मोठं. आणि 12 फूट उंचीचा घिसाडी बाबा, 10 फूट उंचीची घिसाडीन बया, आणि मग तिचं गाढव शोभेल असं तेवढं घोड्यापेक्षा मोठं. त्याच्यावर त्यांना शोभतात ते सगळे साहित्य, वरवंटा, पाटा, शेळी, शेळीचं कोकरू, कुत्री, कुत्रीची पिलं, कोंबड्या, येड्या बाबळी सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, आणि दांडकं धरून देव मागं आणि दोर धरून आई पुढं. जिथं आंघोळ करतोय नामदेव बाबा तिथंच आणलं. याच्यात जाग्यावर आंघोळ थांबली. म्हणले बापरे, आपण रामायणात ऐकलं तर राक्षस, पण हे माझ्याकरता राहिले का दोन? आता काय करावं? पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील. गारठ्याचे दिवस होते अशोकराव, तरी पाण्यात बसलेल्या नामाला घाम फुटला. आता नाटकाला सुरुवात देवानं केली. हंडी पकाव. आता आईसाहेबांनी नाटकाला प्रतिसाद दिला आणि ते 3 दगडाची चूल, त्याच्यावर येड्या बाबा सरपण ठेवले हांडा. हंडी तो पक गई महाराज, हंडी में क्या डालू? मुर्गिया काट के डाल दो. नामदेवराय तर नुसता बघू लागला. म्हणलं हे तर टोमॅटो कापल्यासारखा कार्यक्रम चालू आहे. महाराज हंडी नहीं भरती तो कुत्तिया काट के डाल दो. हंडी नहीं भरती बकरिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती गदा काट के डाल दो. ते गरुड होतं. देवा तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन चल वाळवंटात, का कापायला आणलं का? आता कापला तरी तुला जिता करतो, फक्त त्या आंघोळवाल्यासाठी चाललाय उद्योग. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती वो छोकरा नहा रहा उसको काट के डाल दो. असं म्हटल्यावर जिजा तांब्यान धोत्र टाकून नामा पळाला. पण देवाला माहिती होतं माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही, तर सरळ मंदिरात जाईल. आणि तिथं जर मी दिसलो नाही तर आपलंच पितळ उघड पडून. म्हणून नामा यायच्या आधी करकटावरी ठेवूनिया नामा घाबरून काजल नामा. काय माणसं निर्माण केली देवा. दाद बाहेर आले तर 12 फुटाचा बाबा आणि ती 10 फुटाची बयान, ते गाढव केवढं घोड्यापेक्षा मोठं. काय झालं काय? अहो त्या कोंबड्या कापून टाकल्या हांड्यात, ते कुत्री कापून टाकली, बकरी, अख्खं गाढव कापला, हांडा बरेना. मग रे माझ्यानं भरणार होते देवा. अरे मीच होतो तो. तुम्ही राजस सकुमार मदनाचा पुतळा, आणि तिथं दात बाहेर आले होते. अरे मीच होतो भाऊ. काल ठरलं होतं ना परीक्षा घ्यायची, नापास झाला. शक्यच नाही देवा तुम्ही नव्हता. अरे हे बघ तुझं काही विसरलं का चंद्रभागेत? मग तांब्यान धोत्र तिथंच टाकून आलो. मी आणलं बाबा धोत्र, दाखवलं देवानं. हे हिरव्या काट्याचं धोत्र माझंच आहे. बरं तांब्यावरचं नाव वाच. नामदेवल ददामा सेठ शिंपी, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच आहे. नापास झाला. मग गुरु करावा लागेल. कुठं जाऊ? जा आळंदीला. मग नामदेवराय आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. ज्ञानदेवा सोपाना मुक्ताई, अरे चला दर्शनाला, पंढरपूरचा बाबा आला.
पंढरीचा प्रेमा घरा पंढरीचा प्रेमा घरा पंढरीचा प्रेमा घरा. ज्ञानोबारांनी दर्शन घेतलं, सोपान काकांनी दर्शन घेतलं, निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं, पण नामदेवराय वाकेना. त्यांनी विचार केला, हे आळंदीचे बुवा, पट्टा पंढरपूरचा, देव गप्पा मारतो पट्ट्यासोबत, मला काय वाकायची गरज आहे. पण शेवटी मुक्ताबाईला आवाज दिला निवृत्तीनाथाने, चला मुक्ताई 10 वाजायला आले, दर्शन घ्या बाबाचं. मुक्ताई तिखट होत्या, तुमचं नाही भागलं का दर्शनावर, लोटांगण घाला त्या बुवाला, मी नाही पाया पडायची का. हा पंढरपूरचा आहे ना, मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. माझे 3 भाऊ त्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता आणि एक खांबासारखं काताट, हे का नाही वाकलं. रात्रंदिवस देवाच्या सोबत आहे, कारे अहंकार गेला नाही, कारे अहंकार गेला. मुक्ताबाईचे शब्द आहे, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे, काय त्या चिपाडे गोडी आली. मुक्ताबाई म्हणल्या, दादा अरे किती दिवस उसाच्या शेजारी एरंड असला तरी कारखान्याला ऊस जातो, एरंडाचा गुळ सुद्धा होत नाही. तसा हा नामा एरंड, पांडुरंग ऊस, उसाच्या शेजारी एरंडाची झाडे, काय त्या चिपाडी घोडी आली. तिथे कबीरजी होते, अरे निवृत्तीनाथ आपकी बहन मुक्ता सच कहती है, वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. पण थांबा, मला परीक्षा घेऊ द्या. गोरोबा काका म्हणले, मी याच्यात तरबेज आहे, लावा लाईन. 1 नंबरला बसले निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा, 3 सोपन काका, 4 नंबर मुक्ताबाई, 5व्या नंबरला नामदेव बाबा. थापटनं घेतलं काकानं, 13 डोकेचा काका, हाणिले थापटने निवृत्तीच्या माथान, डेरा झाला आणि का परब्रह्म परिपक्व झालं. त्याची थापटने ज्ञानेश्वरावर मग कैचे कोरे उरे ते हे भाजलं. त्याची थापटने सोपानाच्या डोईन, यात देश नाही कोरा कोटे, हे पक्क झालं. त्याची थापटने मुक्ताईला हानी, अमृत संजीवनी उतरली, म्हणले हे जमलं. आणि त्याची थापटने नामदेवावर, आणि डोळे चोळे मोहरे रडू लागे. जसं थापटनं टाळक्यात बसलं तसा नामदेवरायानं रडायला सुरुवात केली. आणि एवढा संत सभेत उभं राहून गोरोबा काकानं हा कार्यक्रम जाहीर केला. गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, म्हणे कोरा राही लागे बाई, शून्य बरी नाही भाजेला. म्हणजे मग बाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरला. भाजा आपला आजोबा पंजोबा मडे घाटावर भाजला तसा जर कार्यक्रम भाजण्याचा असेल तर आता आळंदीहून पुन्हा पंढरपूर नाही. 2-4 वेळेला जिजा अशी उठबस 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 केली नामदेवानं. लक्ष मुक्ताबाईचं, दादा नाम्याकडे पहा. काय म्हणे मुक्ताबाई, पळाव्यासी पायी आसन स्थिर नाही नामयाचे. आणि खरंच लक्ष नाही पाहून जे धूम ठोकली नामदेवरायाने, पार पंढरपूर गाठलं. देवाजवळ आल्यावर देवाने विचारलं, कसं काय झालं स्वागत आळंदीचं. पागोट काढून स्वागत दाखवलं, टोमॅटो एवढं टेंगुळी डोक्याला. अतिथी आदर केला. मुक्ताबाईन लाकडानं डोळी फोडली माझी. ते टेंगुळी पाहिलं ना, आणि सहज आहे हे पहा, लेकराला मारलं म्हणजे आईचं कसं होतंय. लेकरू रडत रडत आलं, मग आई लेकराला जवळ घेत, कोणी मारलं माझ्या बाळाला, वाटोळे होईल त्याचं. तसं पांडुरंग सहज बोलले, कोणी मारलं माझ्या नामाला, हात तुटतील त्याचे. देवा, रागावण्याच्या आधी मला विचारायला पाहिजे होतं कोणी मारलंय, कोणी मारलं. गोरोबा काकाने, अरे बोललोय नामा, हात तुटतीलच, त्याचे हात तुटतीलच, पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. हे नंतरचा कार्य, आता एवढं पुढे वाढवायची गरज नाही. अतिथी आदर केला. मुक्ताबाई लाकडानं डोळी फोडली माझी. एवढीशी मुक्ता तिने माजविली कळी अशी संत मंडळी कपटी तुझी. तरी गुरु करावा लागेल ना. बाजणार होते देवा, पण पैण्यात वस्तातून वाचलो. अरे नाही, तरी गुरु करावाच लागेल. दुसऱ्या गावाला पाठवा, आळंदीला पाठवू नका. मग गाव बदलून दिलं. देव म्हणे, नाम्या विसोबा खेचरासी आणि शरण तयासी जाई वेगी. विसोबा खेचर औंड्या नागनाथाला. हे 750 वर्षापूर्वीचं सांगतो. मग नामदेवराय गुरु करण्यासाठी विसोबा खेचर स्वामीकडे आले. तेव्हा विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पायपिंडीवर. नामदेवरायानं तर नमस्कार केला नाही, पण चेहरा उतरला. म्हणले, काय आमच्या देवाला काही काही गोष्टी कळत नाही, वशिल्यानं वर्णन करतो. हे ज्याला देव कळत नाही याला गुरु करायचा. जोड्यासह पायपिंड कुठला रे बाबा.
पंढरपूर इकडे कुठं तुझ्याकडे झालो होतो तुझ्याकडे काय आमच्या देवबाप्पांनी पाठवलं तुला गुरु करायला बरं मग 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 करतो अरे जोड्यासह पाय पिंडीवर आणि तुला गुरु अरे थकलो रे बाबा म्हातारा झालो ना म्या रे पाय उचलत नाही तर तिथंच कसे ठेवता आले वाद वाढू नको भाऊ आता 10 वाजले दुसरीकडे ठेव पाय दुसरीकडे ठेवले जिजा तिथं पिंड तिसरीकडे पिंड भोवताल पाय फिरवले सगळीकडे पिंड आणि मग विसोबा खेचर हासले कळलं का नाम्या देवाविन ठावरिता कोठे आहे देवाविन ठावरिता कोठे आहे तुझे नाव सगळे नामदेवाच्या गाथ्यातले प्रमाण असल्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण ते त्याच्यासाठी वेल्डिंगसाठी तेच पाहिजे ना